साक्षी? हॅलो, माझा आवाज येतोय का साक्षी? येस सर. स्क्रीनवरचं दिसतंय सर क्लिअर तुला? स्क्रीनवर काय दिसतंय तुला? मॅप दिसतोय, वर्ल्ड मॅप. राईट राईट राईट, करेक्ट करेक्ट. हेच आपल्याला बघायचं यामध्ये. ठीक आहे. बघा, 4th नंबर टॉपिक आहे आपला हा, ज्या टॉपिकचं नाव आहे आपल्या हवामान प्रदेश. इंग्लिश मध्ये आपण याला काय म्हणू शकतो? या टॉपिकला सांगू शकतो? क्लायमेटिक रिजन्स. क्लायमेट क्लायमेटिक रिजन्स. बर, ठीक आहे, ओके. आपल्या जो 4th नंबर टॉपिक आहे हवामान प्रदेश, याच्यामध्ये जगाचा जर विचार केला, समोर तुम्हाला जगाचा नकाशा दिसतोय. या जगाचा जर विचार केला तर तर विविध भागामध्ये विविध प्रकारचं हवामान आहे, हे तुम्ही पाहत असाल. भारतात सुद्धा पहा, भारताचा विचार केला तर विविध प्रकारचे हवामान आहे. भारताच्या एकाच देशामध्ये जर विचार केला, भारताच्या अंतर्गत देशाचा विचार केला, तर विविध प्रदेशामध्ये विविध प्रकारचं हवामान आहे. क्लायमॅटिक रिजन्स म्हणजे हवामान प्रदेश म्हणून हा आपण धडा पाहतोय. थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. काय शंका असेल तर शेवटच्या 10 मिनिटात आपण त्यासाठी वेळ देणार आहोत तुम्हाला. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण तुमचं डाऊट सेशन घेत आहोत. त्यामध्ये तुम्ही काही जर तुमची शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, चला आपण टॉपिक सुरू करूया. 4th नंबर टॉपिक आपला, काही जणांचा 3 नंबर टॉपिक सुरू असेल, अदर स्कूलचा क्लासेसचा. आय थिंक 3 नंबर जर टॉपिक सुरू असेल तर हा टॉपिक 4th नंबर तो समजावून घ्या आणि तुमच्या नंतर तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता. ठीक आहे. क्लायमेटिक रिजन पहा, हवामान प्रदेश. चल पहा, यामध्ये जे जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन आहे, पेज नंबर आपल्या 44 वरचा. बुक समोर जर तुमच्या असेल नसेल काय हरकत नाही आहे. बुक जर समोर असेल तर तुम्ही थोडासा अभ्यास करायला हरकत नाही. बघा, आपल्या पृथ्वीचा जर आपण विचार केला तर वातावरण, शिलावरण, जलावरण, जीवावरण आणि चुंबकावरण. बघा, हा एक नवीन शब्द तुम्ही ऐकताय, चुंबकावरण. बरोबर आहे ना? जर पृथ्वीच्या सभोवताली वातावरण आहे, लिथोस्फिअर आहे, आणि बायोस्फिअर आहे. म्हणजे वातावरण आहे, जीवावरण आहे, हे सगळ्या गोष्टींना पृथ्वी सामावली. सभोवताली सगळं आपण अनुभव. खडक, माती म्हणजे शिला, पाणी आहे पृथ्वीवर, जलावरण आहे, जीवावरण आहे, आणि पृथ्वीच्या भोवताली वातावरण आहे, हवे चुंबक आहे, त्यामुळे ते चुंबक आवरण सुद्धा आहे. एक नवीन शब्द तुमच्यासाठी आहे तो. अशी एकूण 5 आवरणे पृथ्वीवर भोवती सर्वांना आपल्याला माहित आहे. यापैकी वातावरण हा जे आहे प्रत्यक्ष हवा आणि हवामानाशी संबंधित आहे. वातावरणात आपण कशाचा मानव विचार करतो? हवा आणि हवा संबंधित. कोणत्याही प्रदेशाचे हवामान हे तेथील हवेच्या दीर्घकालीन अभ्यासावरून निश्चित केले जाते. बघा, जो आपण टॉपिक अभ्यासत आहोत त्याच्या संदर्भात मी बोलत आहे तुमच्याशी. एखाद्या प्रदेशाचे हवामान, एखाद्या प्रदेशाचा जर हवामान अभ्यास करायचा असेल आपल्याला, तर आत्ताचा हवामानाचा अभ्यास करण्यापूर्वी काय केलं जातं? दीर्घकालीन अभ्यास, त्या प्रदेशाचा दीर्घकालीन हवामानाचा अभ्यास आणि निरीक्षण करावं लागतं. तेव्हा त्या प्रदेशाचं हवामान आपण निश्चित करू शकतो. इचलकरंजीचं हवामान काय आजकाल निश्चित नाही केलं. कोल्हापूर जिल्ह्याचं हवामान निश्चित नाही केलं. कोकण प्रदेशाचं हवामान आजकाल निश्चित नाही केलं. विदर्भ, मराठवाडा असे बरेचसे प्रदेश जे महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा
आहेत या विविध राज्यातील देशांचे प्रदेशांचे काय केले तर प्रदीर्घ अभ्यास आहे, दीर्घकालीन अभ्यास आहे त्याच्या माग आणि निरीक्षण आहे शास्त्रज्ञांचं शास्त्राद्वारे हवामान तज्ञांचं. अभ्यासाचा कालावधी किंवा निरीक्षणाचा कालावधी किती असतो तर तो एक मिनिट. बाहेर गेलता काय झालं काय सांग 30 वर्षाचा आहे. म्हणजे अभ्यास जर आपण करायला लागलो तर एखाद्या प्रदेशाचा अभ्यास हा आत्ताचा अभ्यास नाही आहे, निरीक्षण हे असतो. हवा आणि ते अंगांचा कल समजतो, म्हणजे त्या प्रदेशातली हवा कशी आहे, त्याची विविध प्रकारचे अंग कोणते आहेत आपल्याला त्याद्वारे अभ्यासाद्वारे अभ्यास. तर त्या प्रदेशातील हवामान निश्चित करायला निश्चितच मदत होते. पण आपल्याला दीर्घकालीन ऑप्शन ठेक आणि निरीक्षण एखाद्या प्रदेशातील हवामान कशा प्रकारचं असावं हवामानावर अवलंबून आहात. मी म्हणेन त्यांच्यावर सुद्धा अवलंबून आहे. म्हणजे आपण कुठला कोणता तो इचलकरंजीचं हवामान स्वच्छ भरपूर काय या पृथ्वीला भरपूर दिलेला आहे. पण माणसाच्या अतिक्रमणामुळे माणसाच्या लोभीपणामुळे मानवाने अनेक तंत्रज्ञानाचा आधुनिक आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय या पृथ्वी तलावर मानवाला विविध यंत्रांचा शस्त्रांचा बऱ्याच गोष्टींचा वापर करा, त्याचा परिणाम आपण सुद्धा जो हवामान बदल अनुभवत आहोत, उकडत असतं, दुपारी थंडी वाजत असते किंवा रात्रीच्या वेळेला थंडी वाजत असते आणि संध्याकाळी पाऊस पडतोय. हा एका दिवशी आपण उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तिन्ही ऋतू अनुभवत असतो. याच्या मागचं कारण एकच आहे की मानवाचं निसर्गावर झालेलं. बघा मी शेवट हवामानावर अनेक घटक अवलंबून असतात. म्हणजे एखाद्या प्रदेशातील हवामान कशा प्रकारचं आहे त्या हवामानाच्या प्रदेशावर तिथलं घटक कुठले अन्न. जसं बघा कोकणामध्ये वातावरण हवामान कशा प्रकारचं आहे तशा प्रकारचे तिथं अन्न असणार, तशा प्रकारची व्यवसाय तिथं असणार, तशा प्रकारची घरे असणार, तशा प्रकारचे कपडे ती घालत असणार आणि तशा प्रकारचे क्रिया ते लोक करत असणार. उदाहरण जर पाहायचं झालं तर आपण एक तुलना करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये आपण हवामान आणि जम्मू काश्मीर या राज्याचं यांची जर आपण तुलना केली तर आपल्या महाराष्ट्रातील राज्यातील लोकांचं अन्न वेगळं आहे. तो डोंगराळ प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे, हिमालय पर्वत आहे, त्या प्रदेशामध्ये बर्फाच्छादित प्रदेश आहे, त्यामध्ये तिथले व्यवसाय वेगळे, आपल्या इथले व्यवसाय वेगळे, आपली घरं वेगळी, तिथली घरं वेगळी, किंबहुना कोकणातली महाराष्ट्र राज्यातीलच कोकणातील घरं वेगळी आणि आपली घरं वेगळी. कारण आपण सर्वजण एकाच राज्यामध्ये राहतो, पण ते कोकणातली घरं वेगळी आणि आपलं घरे वेगळी. कारण कोकणातली घरं उत्तर छपराची असतात, स्लॅबची किंवा उत्तरची छपरा सुद्धा आपण बांधू शकतो. कोकणातली घरं उत्तर छपराची असण्याची कारण की पाऊस अगदी जोरदार असतो, भरपूर पर्जन्यवृष्टी असते कोकणामध्ये, त्यामुळे पावसाचं पाणी सहजरित्या ओघळून यासाठी कोकणामध्ये छपराची घरं बांधली जातात, उत्तर ते छपराची. आपण बोलत होतो जम्मू एका देशामध्ये असणारी ही दोन राज्य आहेत, हवामानावर अनेक घटक अवलंबून असतात. कशा प्रकारचं हवामान तशा प्रकारचं अन्न, व्यवसाय, घरे, कपडे आणि इतर
देशातील हवामानावरच अवलंबून असतात. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. थोडा भाग कमी घेतोय मी, पण आपण समजून घेऊया. पुढचा आपला पॉइंट आहे हवामानाचे वर्गीकरण आणि हवामान प्रदेशांचे निर्धारण. म्हणजे हवामानाचे प्रदेशाचं निश्चिती करूया आपण. हवामानाचे देशात वर्गीकरण करूया आणि त्यानुसार हवामानाचे प्रदेशाचे करूया आपण. बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 19वं शतक आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीचा कालावधी, 19व्या शतकाचा कालावधी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीचा कालावधी. प्रदेश व च्या संदर्भात उहापोह करत होते, चर्चा करत होते. प्रदेश या संदर्भात ना प्रदेशाचे वर्गीकरण करायचं हवामानानुसार. त्यामुळे त्या कालावधीमध्ये जेव्हा भूगोल तज्ञ, भूगोल अभ्यासक, प्रदेश आणि प्रादेशिक जागतिक स्तरावरील स्थूल प्रादेशिक इतर कोणत्याही घटकापेक्षा म्हणजे जागतिक स्तरावर प्रादेशिकरण, प्रदेश आणि प्रादेशिकरण हे निश्चित करण्यामध्ये इतर घटक विचार न करता हवामान हा घटक निकष म्हणून वापरला गेला. जगाच्या पातळीवर प्रादेशिकरण, प्रदेश निश्चित केले गेले. कोण देशाचं वैशिष्ट्य काय, त्याची जेव्हा विचार केला गेला, त्या काळामध्ये चर्चा केली गेली, त्यावेळेला त्याने असा विचार की प्रणासाठी विचार करताना इतर घटकांपेक्षा आपण प्राथमिक महत्व द्यावं. हवामान हवामान कशा प्रकारचं आहे त्या प्रदेशामध्ये, त्यानुसार प्रदेश आणि त्याला नावं दिली गेली. हवामानाच्या आधाराने जागतिक स्तरावरील स्थूल प्रादेशिक परिभाषित त्या काळात झाली. बघा, प्राथमिकता दिली ती हवामानाला दिली आणि प्रादेशिकरण निश्चित करण्यात आलं. म्हणजे प्रत्येक प्रदेश हवामानाचा असं प्रत्येक हवामान प्रदेशाची आपण प्रत्येक प्रदेश अभ्यासाठी आकृती पुस्तक जर तुमच्या समोर असेल, बुक 11th जिओग्राफी 11वी भूगोलचं पुस्तक जर तुमच्या समोर असेल तर आकृती क्रमांक 4.1 फिगर नंबर 4.1 तुम्ही पाहू शकता. आणि किंवा जर तुमच्याकडे नकाशा पुस्तक असेल त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, किंवा नसेल तर तुमच्या स्क्रीनवर हा मी पाहू शकता. तुमचा पुस्तकातील मॅप वेगळा आहे, याचा वेळ पुढे काही देश आहेत तुमच्या समोर मी मॅप दाखवतोय, पहा. मी आणखी एक मॅप दाखवणार आहे तुम्हाला. थोडं थोडं आपण ह्या भागातून शिकणार आहोत. हा जर तुम्ही मॅप समोरचा मी दिलेला पाहत असाल, जग काही वेगळं नाहीये, पण थोडासा मॅप वेगळा आहे. या मॅप मध्ये प्रदेशांचं वर्गीकरण केलेलं आहे. प्रत्येक प्रदेश हवामानानुसार निश्चित केलेला आहे. बघा, म्हणजे कुठल्याही प्रदेशाचं प्रादेशिकरण करताना, प्रदेश निश्चित करताना त्या प्रदेशातील हवामानाला प्राथमिकता दिली गेली. हे खूप महत्वाचं होतं. कारण अन्न, घरे, बऱ्याच गोष्टी, क्रिया, प्राथमिक क्रिया किंवा इतर क्रिया ह्या सगळ्या अवलंबून त्या प्रदेशाच्या हवामानावर आहेत, वातावरणावर आहेत. त्यामुळे भूगोल तज्ञांनी देशाचं, जगाचं प्रादेशिकरण जेव्हा केलं, ते हवामानानुसार केलं. हा सगळ्यात पहिला जो प्रदेश तुम्हाला दिसतोय
मी नाव समोर दिलंय वृत्तीय वर्षावाणी. प्रत्येक प्रदेशाला त्याने एक विशिष्ट प्रकारचं नाव दिलं. त्याची भौगोलिक वितरण पाहूया. हे कुठे आहे जगाच्या पातळीवर, हे कुठे आहे? तर पहा, उत्तर. थोडस लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. दोन्ही गोलार्धात, म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. म्हणजे समोर स्क्रीनवर तुमचं लक्ष असेल, मी स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला, बघा. मी तुम्हाला माऊस कर्सरनं दाखवतोय. 0° वरच्या दिशेला हा उत्तर गोलार्ध. पृथ्वीचा गोल जर विचार केला, असं जर आपण मांडलं, तर गोलचा अर्ध म्हणजे गोलार्ध. पृथ्वीचा अर्धा भाग गोल. गोलार्ध शब्दाची जर फोड केला, विग्रह केला मराठीच्या व्याकरणानुसार, तर पृथ्वी गोलार्ध शब्द वापरतो. गोलार्ध, या गोलार्ध या शब्दाचा तुम्ही गोल पर प्लस अर्ध म्हणजे गोल अधिक अर्ध म्हणजे गोलार्ध. वर्तुळाचं, गोलाचं जर आपण दोन भाग केले, तर उत्तर गोलार्ध म्हणजे 0° वरची ही रेष दिसते 0°, याच्या वर असणारे ते उत्तर गोलार्ध आणि खाली असणारे ते दक्षिण गोलार्ध. आता आपण पॉइंट करू. दोन्ही गोलार्ध विषुवृत्तापासून सुमारे 5° ते 10°. मी पुन्हा पहा, मी आणि इथं 30 आहे. नॉर्थ इले म्हणजे दक्षिण, बरोबर आहे. आता आपण इकडे बघा, 0 ते 30 जर 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 25 आणि असे विभाग पाडले, तर 5° शक्यतो इथे येईल. मी तर माऊसचा कर्सर नेऊन ठेवलेला आहे. इथं 5°, इथे 5°, इथे 5° ते 10° ना. बघा, मी दाखवलं तुम्हाला 5° ते 10°, म्हणजे इथं ह्या दरम्यान, म्हणजे पट्ट्यात मी जो माऊस कर्सर नेतोय असा पट्ट्याने पृथ्वी गोलावर, हा सगळा पट्टा हा झाला उत्तर गोलार्धाचा 0 ते 10°. आणि दक्षिण गोलार्ध म्हणजे कुठला? 0 पासून इथं 5 येणार, 5 ते 10 इकडे, म्हणजे इकडे पट्टा, सेम असा पट्टा इकडे. कळलं? येतात विषुवृत्तीय, म्हणजे विषुवृत्तापासून सुमारे 5° ते 10° दोन्ही गोलार्धात. याचा अर्थ 5° उत्तर गोलार्ध आणि 5° ते 10° दक्षिण गोलार्ध. या प्रदेशामध्ये विषुवृत्तीय वर्षावने येतात. आणि विषुवृत्तीय परिसरातील हा पट्टा आहे, म्हणून त्याला विषुवृत्तीय वर्षावने म्हणतात. आता या प्रदेशामध्ये कोणकोणत्या भागात समावेश येतो? तर अमेझॉनचे खोरे येतं, मध्य अमेरिकेच्या पूर्वेकडील किनारा येतो, कॉंगो खोरे येते, मादागास्कर येते, मलेशिया येते, इंडोनेशिया येते, फिलिपिन्स येते आणि पापुआ न्यूगिनी. हे सगळे प्रदेश आहेत बरं का. हे सगळे प्रदेश दोन्ही गोलार्धामध्ये विषुवृत्तीय वर्षावणी म्हणून ओळखले जातात. हे भौगोलिक वितरण झालं, म्हणजे या पृथ्वी गोलावरचं या प्रदेशाचं वितरण झालं. हा प्रदेश पृथ्वी गोलावर कुठं आहे हे आपल्याला याने सांगितलं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला, या प्रदेशाचं हवामानाचं वैशिष्ट्य पाहूया आपण. तर पहा, दोन्ही गोलार्ध डोळ्यासमोर ठेवा तुम्ही. पृथ्वी गोल डोळ्यासमोर ठेवा, 0° विषुवृत्त डोळ्यासमोर ठेवा. त्याच्या उजवीकडे म्हणजे उत्तरेकडे 5° ते 10° उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडे 5° ते 10° दक्षिण गोलार्ध. बरोबर आहे. इथं काय असतं हवामान पाहूया. सतत उष्ण तापमान. विचार करा, सतत उष्ण तापमान का असेल बरं? वर्षभर सरासरी सुमारे 27°C तापमान असतं. वर्षभर समान वितरण असणारा आरोह पर्जन्य. पर्जन्यमान किती असतं बघा? 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो या प्रदेशात, या पट्ट्यामध्ये.
आणि ढगांचे प्रमाण जास्त आणि आर्द्रता सुद्धा जास्त असते. आर्द्रता याचा अर्थ हवेमध्ये असणारं बाष्पांचं प्रमाण सुद्धा वर्षभर जास्त असतं. हा पट्ट्या हा हवामान प्रदेश विषुववृत्त वर्षावनाचा आहे. त्याच्यानंतर संबंधित वैशिष्ट्ये. आता ह्या विषुववृत्तीय वर्षावने जे आहेत याच्याशी संबंधित वैशिष्ट्ये काय आहेत, तर ही वर्षावने जी आहेत विषुववृत्तीय वर्षावने ही उष्ण कटिबंधीय वर्षावने म्हणून ओळखली जातात. घनदाट त्रिस्तरीय वने म्हणून ओळखतात. उंच आणि कठीण लाकडाची सदाहरित वने या प्रदेशामध्ये आढळतात. चढणारे उड्या मारणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, विस्तृत जैवविविधता थोडक्यात या प्रदेशामध्ये आढळते. चढणारे उड्या मारणारे प्राणी आणि सरपटणारे प्राणी या प्रदेशामध्ये आढळतात. आणि मोठ्या प्रमाणात जीवांची विविधता, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी या प्रदेशामध्ये आपल्याला आढळते. आणि या प्रदेशामध्ये जर आपल्या पहिली चांगल्या प्रकारे अनुभवलं असेल, समजलं असेल, तर विदारणाची दोन प्रक्रिया आहेत, कायिक विदारण आणि रासायनिक विदारण. तर या प्रदेशामध्ये कायिक विदारणापेक्षा रासायनिक विदारण जास्त प्रमाणात चालतं. लोह खनिजांची समृद्ध मृदा या प्रदेशामध्ये आहे. म्हणजे या प्रदेशातील मृदेमध्ये लोह खनिज मोठ्या पडतं. आणि या प्रदेशामध्ये आदिवासी जमातींचा अधिवास आहे. याचा अर्थ या प्रदेशामध्ये आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणात आढळतात. हे झालं विषुववृत्तीय वर्षावनांचं भौगोलिक वितरण, हवामान वैशिष्ट्य संबंधित काही वैशिष्ट्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा इथे तुम्हाला एक मी आकृती दाखवते पुन्हा, जी तुम्हाला मी मॅप मध्ये दाखवलं होतं मगाशी. तीच हे प्रदेश विषुववृत्तीय वर्षावनांची. कारण याच प्रदेशातून काही अंशी 0 ते 10 उत्तर गोलार्ध आणि 0 ते 10 दक्षिण गोलार्धाचा पट्टा जातो, जी विषुववृत्तीय वर्षावने म्हणून ओळखली जातात. त्या संदर्भात मी भौगोलिक स्पष्टीकरण जे होतं तुमच्या पुस्तकामध्ये ते घेतोय. आता हे सगळ्यावरून तुमच्या सर्वसाधारण लक्षात आलं असेल की तापमान वर्षभर जवळजवळ समान असते. विषुववृत्तापासून 5 अंश ते 10 अंश अक्षांशाच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात स्थित असल्यामुळे, म्हणजे मी जे सगळे सांगितलं त्यांनी ते विस्तृत अगदी भूगोलच्या भाषेत सांगितलेलं आहे. अक्षवृत्ताच्या दोन्ही बाजूला म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये 0 अंश ते 10 अंश अक्षांशाच्या दरम्यान, दरम्यान म्हणजे 5 ते 10च्या दरम्यान ना, मधी हा विषुववृत्तीय वर्षावने आढळतात. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला होता मगाशी, विचार करा, वर्षभर तापमान समान, जास्त तापमान का असते बरं, 27 डिग्री का असतं बरं? कारण या भागामध्ये तुम्ही जर पाहिला, वर्षभर दाखवते समोर स्क्रीनवर तुम्हाला मी, वर्षभर सूर्यकिरणे कशी पडतात, वाक्य ऐका, सूर्याची किरणे नेहमी लंबरूप पडतात आणि लंबरूप किरण पडल्यामुळे ते तापमान बदलत नाही, सहसा समान असतं. दिवस आणि रात्रमान जवळपास समान लांबीचे असतात. दिवसाचा कालावधी तेवढाच जवळपास रात्रीचा कालावधी असतो. संपूर्ण वर्षभर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सारखीच असते. सूर्यापासून मिळणारी जी एनर्जी असते हे वर्षभर सारखी असते, कारण वर्षभर सूर्याची लंबरूप किरण पडत असतात. उन्हाळा आणि हिवाळा असे दोन स्पष्ट ऋतू नाहीत, हा शब्द महत्वाचा आहे. विषुववृत्त वर्षावनांच्या मध्ये उन्हाळा आणि हिवाळा असे दोन स्पष्ट ऋतू नाहीत. तुम्हाला आठवतं का बघा, अतिवृष्टी मागे उबदार आर्द्रवायू, आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र, लगतची अस्थिर परिस्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत आहे. हे तुम्ही 10वीला अनुभवलेलं आहे. ऊर्ध्व प्रवाहामुळे आर्द्र हवा वर जाते आणि सांद्रीभवन होतं आणि याच्या परिणामामुळे जवळजवळ रोजच पाऊस पडतो तेथे. येथे वर्षातील काही महिने असे असू शकतील की त्यात 15 ते 20 दिवसच पाऊस पडतो. बघा मी काय म्हटलं, येथे वर्षातील काही महिने असू शकतील की त्यात फक्त 15 ते 20 दिवस पाऊस पडतो.
येथे ईशान्य आणि आग्नेय व्यापारी वारे एकत्र येतात. ज्या प्रदेशाबद्दल आपण अभ्यास करालोय त्या प्रदेशाबद्दल बोलतोय मी. पुढे 2 मिनिटं. सूर्याच्या आभासी हालचालीमुळे, कारण सूर्य एका जागी स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती परिवलनाने त्यामुळे सूर्याचं जे भ्रमण आहे याला आभासी भ्रमण म्हणतात, म्हणजे आभासी हालचाल. सूर्याच्या आभासी हालचालीमुळे ते उत्तरान दक्षिणेकडे वळतात. कोण? व्यापारी वारे. आणि आरोह प्रवाहामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण वाढते आणि त्याचे सांद्रीभवन होते, आणि त्यामुळे जवळजवळ दररोज मुसळधार पाऊस पडतो. कुठला? विषुववृत्तीय वर्षावनांच्या बद्दल आपण हे सगळं स्पष्टीकरणासोबत ज्या मगाशी मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. ठीक आहे. जे घ्यायचं होतं आज मला इतकाच भाग घ्यायचा होता, कारण इतर भाग अजून नाही तयार केला, प्रिपरेशन नाही केलं. ठीक आहे, बर झालेलं का हो? आता आपण अनेकदा चर्चा करूया. थोडासा आपण या संदर्भात तुमची काही शंका असेल ते ती विचारूया. तुम्ही मला सांगू शकता. भूगोलाच्या अभ्यास संदर्भात काय शंका असेल ते विचारू शकता, कारण बरेच विद्यार्थी आजच्या तासाला रेग्युलर क्लासला माझ्याकडे असणारे विद्यार्थी वेगळे आहेत, काही ऑनलाईनला आता नवीन विद्यार्थी आहेत तिथे. त्यामुळे काही जर तुमची शंका असेल जॉग्राफी संदर्भात, पुढच्या वर्षी जॉग्राफी संदर्भातली, तर तुम्ही इथे मला स्पष्ट विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी, या वर्षी तुम्हाला मार्क पडतील, काय हरकत नाहीये, पण पुढच्या वर्षी तुम्हाला पैकीच्या पैकी 80 पैकी 70 का होईल किमान मार्क पडणे आवश्यक आहे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये. त्यासाठी काही ट्रिक्स गोष्टी असणं तुमच्याकडे असणे माहीत असणे गरजेचं आहे भूगोलामध्ये, जेणेकरून ॲव्हरेज स्कोर तुमचा जॉग्राफीमुळे वाढू शकतो. बघा, हा टॉपिक आज आपण पाहत होतो हवामान प्रदेश. 4था नंबर टॉपिक आहे आपला, म्हणजे जगाच्या पातळीवर जे प्रदेश आहेत त्यामध्ये हवामानाचं वितरण कशा प्रकारचं आहे या प्रकरणात आपण अभ्यासत होतो. थोडस परत एकदा रिव्हिजन करतो, थोडक्यात सांगतो मी. पृथ्वीच्या भोवताली विविध प्रकारची आवरणे आपण अभ्यासलेली आहोत विज्ञानातून. ती आवरणे अभ्यासत असताना वातावरण, शिलावरण, जलावरण, जीवावरण, चुंबकावरण अशी प्रकारची आवरणे, विविध प्रकारची आवरणे आपण अनुभवली. एक मिनिट. अरे कसलं रे. एक मिनिट. पहा, आपल्या भोवताली, पृथ्वीच्या भोवताली वातावरण, शिलावरण, चुंबकावरण. हा चुंबकावरण हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे, पण याचं पण पृथ्वी सभोवताली आवरण आहे बरं का. कारण दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर पृथ्वीवरून तुम्ही अवकाशात एखादी वस्तू फेकली तर ती पृथ्वीवर पुन्हा येते. याचा अर्थ पृथ्वीला एक आवरण दिसतं आपल्याला, ज्याला आपण चुंबक आवरण म्हणू लागतो. अशी 5 प्रकारची आवरणे ही पृथ्वीवर आपण अनुभवत असतो किंवा अनुभवतो. पण यामधलं जे भूगोलाशी संबंधात आवरण जे जास्त आहे ते हवा आणि हवामानाशी संबंधित आहे, म्हणजे वातावरण. पण त्या प्रदेशातील जेव्हा हवामान आपण अभ्यासत असतो भूगोलातून, तेव्हा तो काय तात्पुरता अभ्यास नसतो. एखाद्या प्रदेशाचा हवामान, प्रदेश, वातावरण हा अभ्यास म्हणजे काय तात्पुरता अभ्यासावरून ते हवामान व्यक्त केलेलं नसतं. त्यासाठी
दीर्घ कालावधीचा अभ्यास आणि निरीक्षण असावं लागतं. आणि भूगोल तज्ञांनी सर्वसाधारण सांगितलेलं आहे, आपल्या पुस्तकामध्ये दिलंय, म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा अभ्यास कालावधी जवळजवळ 30 वर्षाचा आहे. म्हणजे एखाद्या प्रदेशातील हवामान जर निश्चित करायचं असेल तर त्या प्रदेशाचा अभ्यास, हवामानाचा 30 वर्ष निरीक्षण अभ्यास असणं गरजेचं आहे. तर आपण तिथली हवा आणि त्याची विविध अंगे समजतो, समजावून घेतो आणि सांगू शकतो. आणि त्या अंगांच्या आधारेच आपण त्या प्रदेशाची हवामान निश्चिती करू शकतो. आणि एखाद्या ठिकाणचं हवामान निश्चित झालं की हवामान निश्चित झाल्यानंतर त्या हवामानावर आधारित तिथले अन्न, आपला व्यवसाय, आपली घरे, आपले कपडे आणि इतर क्रिया सगळ्या त्या हवामानावर अवलंबून असतात. जशा प्रकारचं हवामान तशा प्रकारचं अन्न, जशा प्रकारचं हवामान तसा व्यवसाय, घरे, कपडे आणि इतर क्रिया. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या टॉपिक मध्ये चर्चा करायला थोडक्यात सुरुवात केलेली आहे. कारण जेव्हा हवामानाचं आपण वर्गीकरण करत असतो, हवामान प्रदेशाचं निर्धारण निश्चिती करत असतो हवामान प्रदेशाची नैसर्गिक दृष्टिकोनातून, तेव्हा पृथ्वी गोलाचे जर आपण म्हटलं तर या पृथ्वी गोलाचे 2 भागात विभागणी होतात, एक उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. बरोबर आहे. यानुसार आपल्याला सगळा विचार करावा लागतो. तर पहा, 19व्या उत्तरार्धात 19वे शतक संपत आल्यानंतर आणि 20वे शतक सुरुवात झालं त्यावेळेला भूगोलाचे जे अभ्यासक होते ते त्यावेळेला प्रदेश आणि प्रादेशिकरण या सगळ्या गोष्टींचा चर्चा करत होते, त्याचा विचार करत होते. मग त्यांनी ठरवलं एखादा प्रदेश, तिथलं हवामान, त्याचं प्रादेशिकरण जर निश्चित करायचं असेल तर हवामान हा घटक प्राथमिकता म्हणून घेतला पाहिजे. कारण एखाद्या प्रदेशातील हवामान वगैरे किंवा इतर गोष्टी आता ज्या आपण पाहिल्या, अन्न वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या हवामानावर आधारित आहेत. जसं कोकणामध्ये गेलं की जास्त आहारामध्ये भाताचा आणि मांसाचा समावेश असतो, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा विविध प्रकारच्या अन्न पदार्थांचा आपल्या अन्नामध्ये समावेश असतो, कारण आपण महाराष्ट्रातील वेगळ्या भागात राहतो. एकाच फक्त महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं गेलं तर एकाच महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत भागामध्ये विविध प्रकारच्या प्रदेशामध्ये अन्न वेगळं कारण तिथलं हवामान वेगळं, तिथली राहणीमान वेगळं कारण हवामान वेगळं, तिथलं रीतिरिवाज वेगळा कारण हवामान वेगळं. पूर्ण भारत देशाचा जर विचार आपण केला तर भारतामध्ये सुद्धा विविध प्रकारची घटक राज्य आहेत आणि या घटक राज्यांचं प्रत्येकाचं हवामान वेगळं, त्यामुळे तिथली बोली भाषा वेगळी, ते रीतिरिवाज वेगळ्या, परंपरा वेगळ्या किंवा चालीरीती वेगळ्या, अन्न वेगळं, वस्ती वेगळे, पेहराव वेगळा. या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल. त्यासाठी कुठल्याही प्रदेशाचं हवामान आणि त्या प्रदेशाचं निश्चितीकरण करताना, प्रादेशिकरण करताना तिथल्या हवामानाचा निश्चित आपल्याला उपयोग करावा लागतो. त्या तुमचं पुस्तक जर तुमच्या समोर असेल तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं 4.1 आकृतीचा वापर करा आणि तुम्ही प्रादेशिकरण पाहू शकता, अनुभवू शकता. त्यामधलं प्रादेशिक वर्गीकरण करताना सर्वात प्रथम विभाग पाडताना पहा, पहिल्यांदा आपल्याला आढळले विषुववृत्तीय वर्षावाने. ह्याचं भौगोलिक वितरण, भौगोलिक स्थान कुठे आहे पृथ्वीतलावर, तर दोन्ही गोलार्धामध्ये म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये 5 अंश उत्तर ते 5-10 अंश उत्तर गोलार्ध, तशाच प्रकारे 5 अंश दक्षिण ते 10 अंश दक्षिण गोलार्ध. याच्यामध्ये अमेझॉन खोरं, मध्य अमेरिकेच्या पूर्वेकडील किनारा, कांगो खोरे, मादागास्कर, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि पापुआ न्यूगिनी असे प्रदेश बरेचसे येतात. सर्वांचीच नावं इथं देणं मुश्किल आहे, त्यामुळे काही महत्वाचे भाग वगैरे ते दर्शवले असते. हे झालं विषुववृत्तीय वर्षावनांचं भौगोलिक वितरण. त्यानंतर हवामान वैशिष्ट्य. विषुववृत्तीय वर्षावनातील हवामानाचं वैशिष्ट्य काय, तर सतत उष्णता असते, तापमान उष्ण असतं. मागाशी तुम्हाला मी चर्चा केली उष्ण तापमान का असतं. वर्षभर सरासरी तापमान 27 अंश असतं. पर्जन्य 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. ढगांचे प्रमाण प्रचंड असते, आर्द्रता जास्त असते. ही वैशिष्ट्ये आहेत. संबंधित वैशिष्ट्ये कोणती आहेत याची, तर उष्ण कटिबंधीय वर्षावने आढळतात, घनदाट 30 वने आढळतात, उंच आणि कठीण लाकडांची सदाहरित वने आढळतात, चढणारे उड्या मारणारे प्राणी आढळतात, सरपटणारे प्राणी आढळतात, विस्तृत म्हणजे मोठ्या प्रमाणात जैवविविधता सुद्धा या प्रदेशामध्ये आढळते.
कायिक पेक्षा रासायनिक विदारण या प्रदेशामध्ये म्हणजे विषुववृत्तीय वर्षामध्ये वनांच्या मध्ये रासायनिक विदारण फार जास्त मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळतं. विषुववृत्तीय वर्षामध्ये हे लोह खनिजाने समृद्ध आहे मृदा आहे या प्रदेशातील आणि आदिवासी जमाती अधिक आढळतात. त्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरण विषुववृत्त वनावनांचा तुम्हाला मी नकाशा दाखवला थोडासा. त्यानंतर आपण पुढे गेलो, यामध्ये आपण भौगोलिक स्पष्टीकरण पण पाहिलं, जरा विस्तृतरित्या पाहिलं यामध्ये कसं होतं काय असतं वगैरे हे सगळं यामध्ये पाहिलेलं आहे. आता या टॉपिक मध्ये तुमची काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकताय. हा बोलू शकताय, तुमचे माईक सुरू आहेत, तुम्ही बोलू शकताय. काय शंका असेल भूगोल संदर्भात, अभ्यासक्रम संबंधात किंवा एखाद्या टॉपिक संदर्भात काय शंका तर तुम्ही मला विचारू शकताय. काही डाऊट्स असतील या टॉपिक संदर्भात सुद्धा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला काय शंका आहे का तुमची? अगदी फ्री बोला. मी तुमच्या ओळखीचा असेन नसेन दॅट इज नॉट मॅटर, हे महत्वाचं नाहीये आपल्यासाठी. त्यामुळे तुम्ही मला विचारू शकताय. वेळ त्यामुळे 10 मिनिटं तुम्ही अजून तुमच्याकडे आहे, तुम्ही मला विचारू शकता. काही शंका आहे का तुमची? साक्षी, माझा आवाज येतोय बाळ? हॅलो, माझा आवाज येतोय का? बोला, कोणीतरी सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? ठीक आहे, मग काय शंका असेल तुम्ही मला विचारू शकताय. ऑनलाईन मध्ये तुम्ही जे जॉईन झालेले आहात त्यांची सर्वांची प्रेझेंटी नोंद झालेली आहे सॉफ्टवेअरद्वारे, आणि त्याचबरोबर किती वाजता तुम्ही जॉईन झाला, किती वाजता बाहेर पडला त्याचा टाइम समजतं. त्यानंतर किती वेळ फिजिकली तुम्ही अटेंड होता हे समजतं. त्यानंतर ज्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या रेकॉर्ड झालेल्या असतात सगळ्या फिजिकली. या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. ठीक आहे, काय शंका नसेल तर आपण थांबूया का मग?